पडदा उघडून टाका. कर्टेन्स. हा, सर्वांचे स्वागत आहे. 31 आणि 1 जानेवारीला जयस्तंभ पेरणी फाटा येथे बंदोबस्त निमित्ताने पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले उपाययोजनाबद्दल सांगायसाठी हे आपल्याला इथे बोलवण्यात आलेली आहे. या अत्यंत महत्त्वाचे बंदोबस्तासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच येणारे अनुयायी यांना आवश्यक प्रमाणे सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस दलांकडून एकूण पुणे शहर पोलीस दलांकडून एकूण 5000 पोलीस कर्मचारी, अंदाजन 750 पोलीस अधिकारी, 1000 होमगार्ड, 8 कंपनी SRPF, वेगवेगळी QRTs, BDDS पथक, अँटी सबटाज चेकसाठी पथक, अशा RCPs, अशा वेगवेगळे प्रकारचे मनुष्यबळ डिप्लॉय करण्यात आलेली आहे. त्याचे विस्तृत नियोजन करून आज संध्याकाळी त्यांचे ब्रीफिंग पण ठेवून उद्यापासून ते बंदोबस्ताचे डिप्लॉयमेंट होणार आहे. कोणताही प्रकारचे क्राऊडमध्ये अडचण त्यांना येणार नाही, त्यासाठी जे काही त्या भागात जे रॅम्प्स वगैरे आणि इतर सोयी सुविधा गरजेचे असते ते सर्व करण्यात आलेली आहे. एकूण अंदाजन शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मिळून एकूण 45 पार्किंग स्पेस, यामध्ये 278 एकरची जगह प्रशासनाकडून ताब्यात घेऊन तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अंदाजन 30,000चे वर 4 व्हीलर्स आणि 20,000चे अंदाजन 2 व्हीलर्सची पार्किंगची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. अनुयायीला येणे जाण्याकरिता 650 PMPLचे बसेस पण यामध्ये लावण्यात आलेली आहे, जेणेकरून वेगवेगळे पार्किंग स्पेसेसच्या ठिकाणातून जयस्तंभ जे मेन ठिकाण आहे त्याचे जवळपर्यंत आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. 300चे वर CCTV कॅमेराज शहरचे भागात लावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 50 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रिकॉग्निशनची कॅमेराज आहे. 2 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स हे नागपूर वरून बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ते मोठे वाहन आहे, ज्यामध्ये सर्व मॉनिटरिंगची सोयी सुविधा त्या वाहनामध्ये उपलब्ध आहे, ती पण लावण्यात आलेली आहे. 10 पेक्षा जास्ती ड्रोन्स, अंदाजन 5 सॅटेलाइट फोन्स, DFMDs हे मोठ्या प्रमाणात या बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेली आहे. 50चे वर टावर्स आणि पोलीस मदत केंद्र लावण्यात आलेली आहे. विशेष करून यामध्ये मिसिंग मुले, मिसिंग व्यक्ती, तसेच कोणताही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा इतर चोरीची घटना घडणार नाही यासाठी विशेष पथक क्राईम ब्रांच आणि डिटेक्शन ब्रांचचे लावण्यात आलेली आहे. वॉच टावर्सवर बायनॅक्युलर्स, कॅमेराज तसेच वायरलेस सेट्स लावण्यात आलेली आहे. त्या भागात 31 तारीखला संध्याकाळी पासून 1 तारीख पर्यंत बंदोबस्त 1 तारीखला पूर्ण दिवस त्या भागात ड्राय डे घोषित करण्यात आलेली आहे. एकंदरीत प्रशासनाचे सर्व विभाग सोबत वेगवेगळे समन्वय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्व विभाग आवश्यक उपाययोजना यासाठी करत आहे. पोलीस दलांकडून पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे. एकंदरीत ही सर्व बंदोबस्त शांततेत पार पडेल याचे मला पूर्ण विश्वास आहे. या विषयावर आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर जे सालाबाद प्रमाणे जे VVIPs येते, डेप्टी CM साहेब असतील, इतर वेगवेगळे काही लीडर्स आहे जे येत असते ते येणार आहे. त्यांच्यासाठी योग्य वेगळी रूट तयार करून जेणेकरून अनुयायीला त्याचे मुवमेंटवर अडचण होणार नाही याचे नियोजन करण्यात आलेली आहे.
नो, वी डू नॉट हैव एनी सच इन्फॉर्मेशन. सर, साधारण गर्दी किती होईल आता? गर्दी आता प्रत्येक वर्षी जैसे मागचे वर्षी अंदाजन 7 ते 8 लाख लोक तिथे आले होते अशा प्रकारचे एक एस्टिमेट आहे. यावर्षी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जशा प्रकारचे माहिती वेगवेगळे जिल्ह्यातून मिळालेली आहे आणि ते वाढलेली गर्दी लक्षात ठेवून त्याचे तसे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. रूट डायव्हर्जन्स बद्दल वेगवेगळे ठिकाणातून शहरवरून पेरणी फाटाकडे जाणारे रस्ते किंवा ग्रामीणवरून येणारे किंवा पिंपरी चिंचवड करून येणारे ते सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचे डिटेल एक व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे. कोणत्या मार्गाने नगरवरून येणारे, मराठवाड्यावरून येणारे ट्रॅफिक कोणते मार्गाने येतील, कुठे थांबतील, कुठून त्यांना बसेस मिळेल, त्याचप्रमाणे नाशिकवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, मुंबईवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, अशा वेगवेगळे भागातून येणारे वाहनांसाठी डिटेल नियोजन करण्यात आलेली आहे. साइन बोर्ड्स लावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून अनुयायीला त्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही. आमच्याकडे अशा जशा मी सांगितले नक्की काही फिगर सांगता येत नाही. मागच्या वर्षीपेक्षा जास्ती लोक यावर्षी येणार आहे असे एक रफ एस्टिमेट आहे. मागच्या वर्षी 7 लाखचे सुमारास लोक होते, त्यापेक्षा जास्ती लोक राहण्याची शक्यता आहे. तर किती वाढतील म्हणजे अपेक्षा किती? 7 ते 8 यावेळेस 10 लाखामध्ये अंदाजन 10 लाख पर्यंतची एक आम्ही एक हे ठेवून नियोजन केलेली आहे. त्या तोपर्यंत फिगर जाऊ शकते. राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे. त्या भागात जे मेन कोर एरिया आहे तिथे कोणताही सभा वगैरे तिथे होत नाही, कारण तिथे अशा काही म्हणजे इतके गर्दी असल्यामुळे तिथे काही सभा होण्याची काही प्रयोजन नाही आहे. ते त्या भागातून लांब असलेले जे नियमित ठिकाण आहे जिथे प्रत्येक वर्षी सभा होते आणि ते लीडर्स पण ठरलेले आहे, त्याप्रमाणे ते आयोजन होऊ शकते. तर सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात अफवा पसरतात किंवा मेसेज काही वेगळ्या पद्धतीने जातात, तर त्या सोशल मीडियावर आमची अत्यंत कडक पेट्रोलिंग सुरू आहे. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे सतर्क आहे. काही प्रकरणात अशा प्रकारचे दिसून आला जिथे गुन्हा पण दाखल करण्यात आलेली आहे. मुझे पूरा विश्वास है कि उसकी कोई भी विपरीत रिफ्लेक्शन हमारे इस नियोजन में, इस आयोजन में नहीं होगा. ये एक बहुत ही भावना से जुड़ा हुआ ये यहाँ पे लोग आते हैं. उसमें जहां पे भी जो घटना हुई वहां पे संबंधित जिला ने उस पे कार्रवाई किया है. उसकी कोई भी विपरीत परिणाम यहाँ पे नहीं होगी, ये हमारा मानना है. 31st बद्दल येतो मी. आता जर हे मुद्दा संपला तर आम्ही 31st बद्दलची थोडक्यात सांगू. हो, पुणे शहर पुणे आणि पुणे ग्रामीण दोन्ही सब्जेक्ट आहेत. तर कोलॅबोरेशन भरपूर मीटिंग्स आमची सोबत झालेली आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय. पिंपरी चिंचवडचे रेलिव्हन्स अशा आहे की बरेचसे अनुयायी जे येतात, मुंबईवरून येत असतील, नाशिकवरून येत असतील, तिथून डायव्हर्जन्स आणि त्याचे रेग्युलेशनमध्ये त्यांची पण अत्यंत मोठी भूमिका असते. तीनही पोलीस युनिट्सची कोऑर्डिनेशन, जॉईंट व्हिजिट्स, जॉईंट प्लॅनिंग पूर्णपणे झालेली आहे आणि आम्ही सगळे एकच प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. सर, या पार्श्वभूमीवर आपण किती जणांना नोटीस दिलेल्या आहे त्या भागातल्या
किती जणांना ताब्यात घ्यायचं? आवश्यक प्रमाणे प्रतिबंधक कारवाई आणि प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेली आहे. जे काही मिस्चिफ मॉंगर्स असतील ज्यांच्यामुळे या प्रकरणात काही विपरीत घटना घडण्याची शक्यता जर लक्षात येईल तर कारवाई करण्यात आलेली पण आहे आणि येणार पण आहे. कोणीही या प्रकरणात काही आपत्तीजनक घटना करण्याची हे मनात हे ठेवू नये, अन्यथा पोलीस कडून अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. I will only say, let us forget about the past. After that incident of 2018, we have had successful bandobast since those years, and the police administration and the various departments of the government, and the government is fully sensitive to the issue. We are taking all steps which are necessary to ensure that the devotees who come here, the people who come here for darshan, they get the best of all the facilities which is required, and we shall ensure that there is nothing untoward which happens. जशा प्रकारे मागच्या तारखेमध्ये डीजेवर एक बंदी घालण्यात आली होती आणि काहीतरी इन्स्ट्रक्शन दिलं होतं, तर या विरोधामध्ये पण काय साऊंड लेवल मीटर वगैरे अशा काही योजना केल्या आहेत? जी काही नियम आहे, कायदा आहे, त्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि टॅक्टफुल रीत्याने सर्व प्रकरण हाताळण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. ॲम्ब्युलन्सची एक्झॅक्ट फिगर्स आमच्याकडे नाही आहे, परंतु लास्ट जे शहर भागात जे होते अंदाजन 225 ॲम्ब्युलन्सेस शहराचे भागात ते करण्यात आली होती. एक्झॅक्टली ग्रामीणचे भागात तिथून जे हॉस्पिटल्स आहे ते किती त्यांनी आणि किती ॲम्ब्युलन्सेस केलेली आहे ती आत्ता आमच्याकडे फिगर्स नाही आहे, परंतु हॉस्पिटल्सची पूर्णपणे मॅपिंग करण्यात आलेली आहे. कोणते हॉस्पिटल कोणते फील्डला एक्सपर्ट राहील, काही कार्डियक इश्यूज झाला तर कोणता नियरेस्ट हॉस्पिटल राहील जिथे तिथे घेऊन जायचे, किंवा काही ऍक्सिडेंटचे प्रकरण काही झाला तर कुठे घेऊन जायचे, अशा वेगवेगळे स्पेशालिटीचे हॉस्पिटल्सचे पण मॅपिंग त्या भागाचे करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे आमचे अधिकारी त्याबद्दल कोऑर्डिनेशन करत आहे. ओके, थँक्यू. आता 31 डिसेंबर चे न्यू इयरचे बंदोबस्ताबद्दल पण आवश्यक नियोजन करण्यात आलेले आहे. एकूण 17 स्पॉट शहराचे आहे वेगवेगळे भागात जे गर्दीचे ठिकाण 31 तारीखला रात्री असते, त्या सर्व गर्दीचे ठिकाण योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे. एकूण स्पेशल 23 ड्रंक अँड ड्रायव्हिंग पॉइंट्स आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे आणि अत्यंत इंटेन्सिव्ह रीत्याने ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्यात येईल. जे काही अप्रॉक्सिमेटली शहरात 40 ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी इव्हेंट्सची आयोजनाबद्दलची अर्ज माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्यांना योग्य नियमाचे अधीन राहून त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोणताही प्रकारचे व्हायलेशन हॉटेल्स आणि पब्स कडून होऊ नये यासाठी त्यांना सूचना पण देण्यात आलेली आहे. वेळ जे 5 वाजेपर्यंत आहे त्याचे पालन, त्याचबरोबर जुवेनाइल्सला अल्कोहोल सर्व न करणे किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह तिथून निघणारा ते ड्रंक अँड ड्राईव्ह नाही करतील त्याबद्दल सूचना. कोणताही आपत्तीजनक वस्तूचे वापर जसे ड्रग्स इत्यादीचे वापर होणार नाही यासाठी त्यांना योग्य सूचना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत पब्स आणि त्या परिसरात डिसिप्लिन मेंटेन करायसाठी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. कोणताही प्रकारची एबेरेशन यामध्ये पब्स कडून होईल तर अत्यंत सक्तीने कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात येईल. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती असतील 2-4 दिवसापूर्वी एका पबनी 3 वाजेपर्यंत आम्ही पब चालवत आहे अशा प्रकारचे ऍडव्हर्टिजमेंट त्यांनी केली होती आणि तशामुळे ते खरं तर ग्राहकांना दिशाभूल करणारी आहे आणि जर चालवत असतील तर ते कायद्याच्या विरुद्ध आहे आणि ते जर फक्त ग्राहकांना प्रलोभित करायसाठी करत असतील तर ते जे गेस्ट आहे त्याचे चीटिंगचे प्रकार आहे. अशा प्रकारची घटना समोर आल्यानंतर अत्यंत कडक कारवाई त्या बारवर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत त्या ज्या मॉलमध्ये ते बार आहे त्या मॉल मालकांना पण आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे की त्यांच्याकडे जर
1:30 वाजेपर्यंत परवानगी आहे, तर त्यांचे टेनेंट कसे अशा प्रकारचे करत होते आणि त्यांचे सीसीटीव्ही का बंद करण्यात आली होती, अशा प्रकारचे अत्यंत बारकाईने पोलीस या प्रकरण हँडल करत आहे. पब्स आणि बार्स किंवा इतर कोणताही लायसन्स होल्डर्स चे नियमाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही, अशी प्रकारची योग्य आणि कडक सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर साठी एकूण अंदाजन 3000 पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहेत. त्याच व्यतिरिक्त अंदाजन 700 वाहतूकचे कर्मचारी 31 तारीखला पूर्ण रात्री वेगवेगळे ठिकाणी बंदोबस्तवर, म्हणजे वाहतूकचे नियोजन काही ठिकाण अत्यंत कंजेशन होऊन जाते, त्याचा डिकंजेस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट्स, रॅश ड्रायव्हिंग या विरुद्धचे एन्फोर्समेंट बद्दलची पण पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे. त्याच व्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेराज ला त्या दिवशी लाईव्ह मॉनिटरिंगसाठी स्टाफ लावण्यात आलेली आहे, जेणेकरून जिथे गर्दी, फॉर एक्झाम्पल एमजी रोडवर लास्ट इयर जे मागचे वर्षीचे जर पाहिले तर एमजी रोडचे परिसरात मोठी कोंडी झाली होती किंवा एफसी रोडचे परिसरात कोंडी झाली होती, जेएम रोडचे परिसरात कोंडी झाली होती, अशा जे मागचे वर्षी जिथे कोंडी झाली होती ती प्लेसेस आयडेंटिफाय करून यावर्षी कोंडी होणार नाही यासाठी योग्य नियोजन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेली आहे. सर, 31 तारखेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात बलून सोडले जातात, पर्यावरणाच्या दृष्टीने ते बलून धोकादायक आहे असं एक अंदाज वकिलांनी दिलेला आहे. तर त्या संदर्भात काय ठरवलंय का की बलून सोडायला बंदी? याबद्दल खरं मला कल्पना नाही आहे की कोणते संघटनांनी काय एक्झॅक्टली त्याचे इम्प्लिकेशन्स आहे. जर असतील तर आम्ही बघू आणि एमपीसी आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांचे अधिकारी सोबत चर्चा करून काय कायदेशीर रीत्याने करता येते ते नक्कीच करण्यात येईल. सॉरी, पाठी 31 चे शहरात आम्ही जे बोलतो ते पुणे शहर पोलीसचे ज्युरिडिक्शन बद्दल म्हणतो. आता इफ ऑल इज ओके विल जस्ट प्ले, आम्ही एक जे व्हिडिओ जे आहे ते आम्ही जस्ट एक व्हिडिओ प्ले करणार. थोडा डार्क करा साहेब, जरा पडदा खींच. आंदोलनासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गांची माहिती घेऊ. सातारा कोल्हापूर वरून येणारे अधिकारी खंडोबा मार्गपर्यंत येतील, तसेच सोलापूर वरून येणारे अधिकारी हे सोलापूर खंडोबा मार्ग या मार्गाला येतील. मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे हायवेने येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बद्दल वडगाव फाटा, तळेगाव गाभारे येथून महारुदी सातारा मार्गे शिकापूरला जातील. मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे हायवेने येणारी अधिकाऱ्यांची कार, जीप इत्यादी हलकी वाहने वडगाव फाटा, तळेगाव गाभारे येथून सातारा आळंदी फाटा किंवा भारत माता चौक किंवा मोशी चौक येथून आळंदी मार्गे मरकळ, सोलापूर मार्गे लोणीगाव येथे पार्किंगच्या ठिकाणी जातील. नाशिककडून नाशिक पुणे हायवेने येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बद्दल सातारा येथे सातारा चौकातून डावीकडे वळून शिक्रापूर सातारा रोडवरील पार्किंग ठिकाणी जातील. नाशिककडून नाशिक पुणे हायवेने येणाऱ्या अधिकाऱ्यांची कार, जीप इत्यादी हलकी वाहने सातारा चौकातून डावीकडे वळता सरळ पुढे जाऊन आळंदी फाटा किंवा भारत माता चौक किंवा मोशी चौक येथून आळंदी मार्गे मरकळ, सोलापूर मार्गे लोणीगाव येथे पार्किंगच्या ठिकाणी जातील. नगर रोड पार्किंग, सातारा रोड पार्किंग येथून अधिकारी पीएमटीच्या बसेसद्वारे इंग्रजवाडी फाटा येथे येतील व तेथून अधिकाऱ्यांना विजयस्तंभात अभिवादन करण्यासाठी पायी जाता येईल. पुणे शहरातून विश्रामवाडी चौक तसेच आळंदीच्या दिशेने अधिकाऱ्यांची वाहने येण्यास मज्जा असेल. सदरची वाहने वाघोली मार्गे लोणीगावकडे पार्किंगच्या दिशेने जातील. मराठवाड्यातून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, शिक्रापूर मार्गे यावे, तसेच पुण्यावरून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी लोणीगावपर्यंत यावे.
पुण्याच्या बाजूकडून येणाऱ्या टू व्हीलर्स करता पेरे कोल्हापूर फाटा येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आरती मार्गे मोठ्या वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली असून लहान वाहने ही पुलगाव सैनिक शाळेपर्यंत येतील. लोणीकांत आणि शिक्रापूर तसेच खंडोबा मार्ग व पुलगाव सैनिक शाळा येथून पुढे खासगी अथवा इतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनानं प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे. लोणीकांत येथे आपले घरच्या समोर पार्किंग, तर खंडोबा मार्ग आणि पुलगाव सैनिक शाळा येथे पार्किंग आणि अहिल्यानगर बाजूकडून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिक्रापूर येथे चीज ढाब्याच्या समोरील बोर्डच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिक्रापूर येथे मुंबई ठाणे येथून साखर मार्गे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी टोरंटो गॅसबोर्ड पार्किंग जागेवर खुर्द साखर रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी तुमची वाहने सुरक्षित राहतील याची काळजी प्रशासन घेईल. या ठिकाणी टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स तसेच बस आणि ट्रकसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, हार्ट मास्कचे लाईट्स, वॉच टॉवरची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. विविध खाण्यापिण्याचे स्टॉल्सही या भागात असतील. पार्किंगमध्ये आपण आपले खासगी वाहन पार्क करून TFMT प्लाझामधून पिकअप पॉइंटवर येते आहे. येथे पोलीस मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. इथून पुढे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आपल्यासाठी बसेसची सोय केली आहे. या बसमध्ये बसून आपण विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी जाऊ शकता. शिक्रापूर इथून निघणारी बस आपल्याला टिगरवाडी फाटा येथे सोडेल, तर लोणीकांत इथून निघणारी बस आपल्याला जुन्या पूल नाक्यापर्यंत सोडेल. इथून पुढे विजय स्तंभापर्यंत आपल्याला चालत जायचे आहे. कार्यक्रम स्थळी अभिवादन करून आपण परत याच ठिकाणी बसमध्ये बसून जिथे आपले खासगी वाहन पार्क केले आहे त्या ठिकाणी जाऊ शकता. अभिवादन सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी शासनामार्फत या सोहळ्याचे दूरदर्शन तसेच समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपणाची सोय सुद्धा करण्यात आली आहे. खराडी बायपास ते शिक्रापूर हा मार्ग 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग असे असतील. क्रमांक 1, साखर ते शिक्रापूर व शिक्रापूर ते साखर अशी दोन्ही वाहतुकीत सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. फक्त अनुयायांना या मार्गावर प्रवेश असेल. 2, अहिल्यानगरकडून पुणे मुंबईकडे जाणारी वाहने ही शिरूर, धावडे फाटा, धावडे बाळगाव, चौकुला, येऊर, हडपसर या मार्गे पुण्याकडे येते. 3, पुणेकडून अहिल्यानगरकडे जाणारी वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे सोलापूर हायवे रोडनं चौकुला, गिरगाव मार्गे धावडे, शिरूर, अहिल्यानगर रोड अशी जातील. 4, सोलापूर रोडवरून आळंदी, साखर या भागात जाणारी जड वाहनं माल वाहतूक वाहनं ही हडपसर, मदरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व साखर येथे जातील. 5, मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने माल वाहतूक वाहने ही वडगाव, मावळ, साखर, खेड, मंचर, नारायणगाव आणि फाटा मार्गे अहिल्यानगर अशी जातील. 6, मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणारी हलकी वाहने उदाहरणार्थ दाळ, शीत ही वडगाव, मावळ, साखर, खेड, पापड, शिरूर मार्गे अहिल्यानगर अशी जातील. जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. आपण जिल्हा प्रशासनाला मदत करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या व सुसह्यपणे पार पाडावा ही नम्र विनंती. धन्यवाद. फोटो आणि व्हिडिओ आम्हाला पण ओके, आता नवीन वर्षाच्या उपलक्षमध्ये सर्वांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. 2024 येथे क्राईम विषयी जर सांगायचे असतील तर क्राईम टोटली अंडर कंट्रोल आहे. एकूण फॉर एक्झाम्पल जे विशेष मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर या 2 हेड्समध्ये आमची सुरुवातीपासून लक्ष त्याचेवर योग्य कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे आमचे प्रायोरिटीचे एक विषय होता. त्या प्रायोरिटीचे विषयाच्या अनुषंगाने मर्डर्समध्ये एकूण आत्तापर्यंतची फिगर्सच्या अनुषंगाने अप्रॉक्सिमेटली
मागचे 2 वर्षाचे तुलनेमध्ये म्हणजे 22 आणि 23चे तुलनेमध्ये 24 येथे अंदाजन 10% मर्डर्समध्ये घट आहे. मागचे वर्षी अंदाजन 102 मर्डर्स घडला होता, त्याचे पूर्वीचे वर्षी 105 मर्डर्स घडला होता. या वर्षी आतापर्यंतचे फिगर्सच्या अनुषंगाने 91 मर्डर्स आतापर्यंत शहरात घडलेली आहे. 2025 साठी आम्ही हे टार्गेट आमचे दलांसाठी ठेवलेले आहे की ही फिगर आम्हाला कमीत कमी 75चे खाली घेऊन जायचे आहे. ही आमचे पोलीस दलांसाठी टार्गेट आम्ही ठेवलेली आहे. त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये अप्रॉक्सिमेटली 20% मागचे वर्षीचे तुलनेत घट झालेली आहे. म्हणून अटेम्प्ट टू मर्डर्स आणि मर्डर्स हे जे बॉडी ऑफेन्सेस असते, गंभीर प्रकारचे बॉडी ऑफेन्सेस असते, त्यावर योग्य आला 2024ला जर आले असतील 2025 मध्ये आणखी 15 ते 20% हे घट व्हायला पाहिजे अशी उद्दिष्ट आम्ही आमचे समोर ठेवलेली आहे. त्याच अनुषंगाने एकूण काल आम्ही 100वा MPDA ची ऑर्डर परवा आम्ही इश्यू केली होती. यावर्षी आतापर्यंत 100 MPDAs मध्ये डिटेन्शन करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात MCOC मध्ये पण आरोपी अटक करून त्यांना जामीन होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. 2025 मध्ये आमच्यासाठी विशिष्ट टार्गेट म्हणजे एकूण 5 वर्षात 2019 पासून 740 मोकावरचे आरोपी हे जामीनवर सुटलेली आहे. या जे 740 MCOC मध्ये बेलवरचे आरोपी आहेत त्याच्यावर अत्यंत कडक सर्व्हेलन्स आणि बेल ऑर्डर्सची योग्य अंमलबजावणी आणि बेल ऑर्डर्सची उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुद्ध आवश्यक कारवाई ही टार्गेट ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे 740 चे व्यतिरिक्त अप्रॉक्सिमेटली 180 असे MPDA चे डिटेन्यूज आहे जे 2019 चे नंतर जे MPDA मध्ये करण्यात आली होती आणि त्यांचे काल 1 वर्षाचे ते पिरियड संपून ते बाहेर आलेले आहे. त्यांच्यावर पण योग्य कायद्याची वचक ठेवण्याच्या दृष्टिकोनातून टार्गेटेड आयडेंटिफाईड क्रिमिनल्स विरुद्धची ऍक्शन प्लॅन सुरू करण्यात आलेली आहे. जुवेनाइल्स विरुद्धचे जुवेनाइल्स क्रिमिनॅलिटी मध्ये जुवेनाइल्स ची जी वाढता प्रमाण दिसून येते त्या अनुषंगाने यावर्षी आवश्यक उपाययोजना म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने काय कारवाई करण्यात येऊ शकतील, त्यांचे पेरेंट्स आणि गार्जियन्सला कशा प्रकारे काउन्सिलिंग किंवा कायदेशीर कारवाई करता येऊ शकतील, त्याचबरोबर कम्युनिटी एक्सरसाइज म्हणून काही त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना मेन स्ट्रीम मध्ये कशा आणता येईल त्याबद्दल पण नियोजन 2025 मध्ये आम्ही नियोजित केलेली आहे. वाहतूकची दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे काही विषय प्लॅनिंग स्टेजवर आहे, जेणेवरून योग्य एन्फोर्समेंट, टेक्नॉलॉजीचे योग्य वापर आणि त्याच दृष्टिकोनातून एन्फोर्समेंट याचेवर एक ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विशेष करून सांगायचे असतील तर टेक्नॉलॉजीमध्ये एक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमसाठी पुणे शहराला अंदाजन 500 जंक्शन्सला कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे आणि ते शासनाच्या स्तरावर विचाराधीन आहे. त्यामध्ये एका कन्सल्टंट नेमणूक करून एक DPR तयार करून एक ITMS, त्यामध्ये मुख्य जे ITMS चे मुद्दे असतील त्यामध्ये ऑटोमेटेड सिग्नलिंग सिस्टम जे एक कमांड सेंटरवरून कंट्रोल होतील आणि त्यामध्ये कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप न होता त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आधारे आणि हिस्टॉरिकल व्हेक्युलर काउंटचे डेटा एनालाइज करून आणि त्याच दिवशीचे ट्रॅफिक मूव्हमेंट एनालाइज करून सिग्नल सिस्टम ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतील. अशा प्रकारचे फॉरेन कंट्रीजमध्ये जे अल्गोरिदम्स जे कार्यान्वित आहे त्याचे या सिस्टम मध्ये यूज होण्याची आमच्याकडून नियोजन करण्यात आलेली आहे. त्याचे व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी आम्ही सांगितले, ऑटोमेटेड एन्फोर्समेंट सिस्टम
आणि सर्व गोष्टीची मॉनिटरिंग एक इंटिग्रेटेड कंट्रोल आणि कमांड सेंटरवरून होतील अशा प्रकारचे हे मुख्य केंद्रबिंदू या प्रपोज्ड ITMS सिस्टममध्ये राहणार आहे. यामध्ये जे आमच्याकडे 1500चे सुमारास जे ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेराज आहे आणि 2800 सीसीटीव्ही कॅमेराज जे फेज 2 मध्ये लावण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे, त्याचे इंटिग्रेशन पण इंटिग्रेटेड कंट्रोल आणि कमांड सिस्टम वरून होईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये की रडार बेस्ड व्हेक्युलर काउंट डेली लेवलवर आणि व्हेक्युलर क्लासिफिकेशन की कोणते मार्गावर किती 2 व्हीलर्स, किती 4 व्हीलर्स, किती ट्रक्स, किती हेवी व्हेकल्स, किती डंपर्स, किती बसेस, ही क्लासिफिकेशन होईल आणि त्याचे सिम्युलेशनचे मॉडेलवर पुढचे कालाचे ट्रॅफिक प्लॅनिंगचे दृष्टिकोनातून ही सर्व डेटाची मदत होईल. अशा प्रकारचे अशा प्रकारचे कॉम्पोनेंट्स या प्रपोज्ड इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम मध्ये होणार आहे. याचे व्यतिरिक्त टेक्नॉलॉजीचे व्यतिरिक्त आम्ही ऑलरेडी मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्ह शहरात या 2024 मध्ये केलेली आहे आणि मागचे काही 2-3 महिन्यापासून ट्रिपल सीट आणि रॉंग साईड कॅरेजवेवर पण मोठ्या प्रमाणात मोहीम करण्यात आलेली आहे. मला 2025 साठी आमचे ट्रॅफिक दलांसाठी एक टार्गेट आहे की कोणीही रॉंग साईड, रॉंग कॅरेजवे किंवा ट्रिपल सीट चालवण्याची हिम्मत शहराला करू नये अशा प्रकारचे डिटरंट एन्फोर्समेंट मेकॅनिझम शहराला या काळात सुरू करायचे ही उद्दिष्ट आमच्यासाठी 2025 मध्ये आम्ही ठेवलेली आहे. त्याचबरोबर वाहतूक डिकंजेस्ट करण्याची दृष्टिकोनातून जे प्लॅनिंग बॉडीज आहेत त्याच्या सोबत अत्यंत चांगली इंटरॅक्शन झालेली आहे आणि फॉर एक्झाम्पल मेट्रोची जी काम सुरू आहे ओव्हरहेड मेट्रोची त्याच्याबद्दलची PMRDA आणि टाटा प्रोजेक्ट्स यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. 28 फरवरी पर्यंत त्यांना एक समय दिलेली आहे की 28 फरवरी पर्यंत त्यांना ब्लँकेट परमिशन कामासाठी राहील. 28 फरवरीला पूर्ण शहर त्यांचे पूर्ण काम हे बॅरिकेड मुक्त होईल, सर्व खालचे रस्ते रिकामी होईल आणि सर्व स्लिप रोड्स प्रॉपर सरफेसिंग होऊन जाईल. अशा प्रकारचे टार्गेट त्यांना देण्यात आलेली आहे आणि हळूहळू परमिशन देण्यापेक्षा 2 महिन्यात थोडी जरी त्रास होईल तर 2 महिन्याचे नंतर आणि पुढचे रेनी सीझनचे पूर्वी पूर्णपणे या जरी वरते काम चालू राहतील तरी पण खालचे बॅरिकेड मुक्त त्या भाग युनिव्हर्सिटी रोड आणि त्या परिसराचे पूर्ण भाग होईल अशा प्रकारचे ही देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे भागात पण इतर जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहे त्यांना पण योग्य समय सीमा देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर ती काम कंप्लीट करून ते बॅरिकेड्स ची संख्या कमी करण्याची दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे. डिकंजेशन ऑफ ट्रॅफिक आणि फास्टर मूव्हमेंट ऑफ कम्युटर्स ही आमच्यासाठी एक उद्दिष्ट आहे. खरं जे आम्हाला डेटा भेटलेली आहे मॅप ऑफ इंडिया असतील, गुगल असतील किंवा इतर जे आमची जे फीडबॅक मेकॅनिझम आहे त्या अनुषंगाने जे 6-8 महिन्यापूर्वी जे कंजेशनचे स्थिती होती त्यापेक्षा नक्कीच कंजेशनची स्थिती इम्प्रूव्ह झालेली आहे, ट्रॅव्हल टाइम कमी झालेली आहे. परंतु ही आमच्यासाठी एक सुरुवात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल टाइम कमी करण्याची गरज आहे. काही 32 पॉकेट्स अशा प्रकारचे आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे जे नॉर्मली कंजेस्टेड असते. काही पॉइंट्स मंडेला इव्हनिंगला कंजेस्टेड असते, काही पॉइंट मंडे मॉर्निंगला कंजेस्टेड असते, काही पॉइंट्स फ्रायडे इव्हनिंगला कंजेस्टेड असते. अशा प्रकारचे पूर्ण क्लासिफिकेशन करून आवश्यक डिप्लॉयमेंट मॅन पॉवरची करण्यात आलेली आहे आणि यामध्ये पुढच्या वर्षी ट्रॅफिकला मदत करायसाठी आणि रिइन्फोर्स करायसाठी लोकल पोलीस स्टेशनला पण पॉइंट्स देण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही मिसिंग लिंक्स आहे जे भरपूर रोड बनलेले आहेत. थोडा काही 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर अशा प्रकारचे राहून गेलेले ठिकाण आहे. तिथे लवकरात लवकर काम कंप्लीट करण्याच्या दृष्टिकोनातून आमची समन्वय संबंधित विभागांसोबत सुरू आहे आणि त्याचबरोबर रिसर्फेसिंग ऑफ रोड्स आणि जंक्शन इम्प्रूव्हमेंट यासाठी पण आम्हाला विश्वास आहे की पुढचे 3 महिन्याचे काळात ही शहराला ही पूर्ण रिसर्फेसिंगचे काम
विशेष करून जंक्शन्स इम्प्रूव्हमेंट आणि जंक्शन स्मूथनिंगची कारवाई कंप्लीट होईल. आता याचे व्यतिरिक्त जे बोपदेव घाटचे प्रकरण घडला होता त्याचे नंतर आम्ही आपल्याला सांगितले होते, त्यामध्ये एकूण 85 करोडची एक प्रपोजल शासनाला गेलेली आहे, ज्यामध्ये एकूण 22 घाट आणि आयसोलेटेड एरियाज तिथे सीसीटीव्हीज लावणे, तिथे लाईट्स लावणे, तिथे पॅनिक बटनचे सिस्टम, तिथे पीए सिस्टम याची पूर्ण एक आढावा घेऊन एक प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर त्यामध्ये पण काम सुरू होईल. महिला सुरक्षा ही अत्यंत प्राधान्याचे विषय आहे. शहराचे जे स्ट्रीट लाइटिंगची एक विषय आहे, ज्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ओव्हरऑल स्ट्रीट सुरक्षावर होतो. त्या अनुषंगाने पण संबंधित विभागांकडून महानगरपालिकाकडून अत्यंत चांगली इंटरॅक्शन सुरू आहे आणि त्यांच्याकडून युद्ध पातळीवर कारवाई सुरू आहे. ऍक्सिडेंटची प्रमाणमध्ये मागच्या वर्षीचे तुलनात यावर्षी घट झालेली आहे, परंतु तरी पण फेटल ऍक्सिडेंटचे विशेष करून मध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला आता कारवाई आणखी करायची आहे. जसे मागच्या वर्षीचे तुलनात अप्रॉक्सिमेटली 20% फेटल ऍक्सिडेंटची प्रमाण कमी झालेली आहे आणि 2022 पेक्षा तर अराउंड 30% ची कमी झालेली आहे. परंतु जरी हे फिगर आता आजचे डेटमध्ये अंदाजन 270 फेटल ऍक्सिडेंट्स यावर्षी घडलेली आहे, ही फिगर मोठ्या प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेला आणि आमच्यासाठी एक उद्दिष्ट आम्ही स्वतःसाठी ठेवलेली आहे. गँग ऍक्टिव्हिटीजवर अत्यंत बारकाईने लक्ष आहे. कोणताही अशा प्रकारचे रील्स किंवा सोशल मीडिया पोस्ट किंवा ज्यावर क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरिफिकेशन होईल, हे मोठ्या प्रमाणात हद्दपार करण्याची कारवाई ऑलरेडी करण्यात आलेली आहे. तरी पण स्ट्रे इन्सिडेंट्स जर अशा प्रकारचे पोस्टचे दिसत आहे तर योग्य इमिजिएट कारवाई यामध्ये पोलीस दलांकडून करण्यात येत आहे. सर्व गँग्सचे वर आमची अत्यंत बारीक वॉच आणि नियंत्रण क्राईम ब्रांचचे विशेष क्रिमिनल इंटेलिजन्स पथक जे तयार करण्यात आलेले आहे त्यांच्याकडून आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळात शहरात क्राईमचे प्रमाणमध्ये आणखी कमी करण्यात आम्हाला यश मिळेल. ट्रॅफिकचे योग्य नियोजनमध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल. ही होती क्राईम लॉ अँड ऑर्डरचे विषयी. 2024 मध्ये अशा कोणताही मोठ्या प्रमाणात काही लॉ अँड ऑर्डरची घटना ज्यावर शांती सुव्यवस्थावर विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची काही घटना घडलेली नव्हती. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, कॉम्युनल हार्मनी मेंटेन करणे हे आमच्यासाठी परत एक प्रायोरिटीचे विषय आहे. त्यावर पण आमचे पूर्णपणे लक्ष आहे. आता वेगवेगळी चांगली कामगिरी जे आठवणीसाठी फेब्रुवारीचे महिन्यात अंदाजन 3600 कोटी रुपयाची ड्रग्सची साठा जप्त करण्यात आली होती, जे तपास सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करून आहे. त्यामध्ये इंटरनॅशनल लिंकेजेस असल्यामुळे एनसीबीनी तपास घेतली होती, त्यांच्याकडून तपास आहे. ड्रग्स हे आमच्यासाठी पण अत्यंत मोठा अत्यंत प्रायोरिटीचे विषय आहे आणि यामध्ये पण अत्यंत चांगली सफलता पोलिसांना मिळालेली आहे. पुढच्या काळात आणखी शहराला ड्रग फ्री करून, ड्रग मुक्त करून जे जे हॉटस्पॉट्स आहे त्याबद्दल पण कारवाई करण्यात आलेली आहे. याबद्दल काही कोणाचे प्रश्न असतील तर. सर, मेरा मुद्दा जैसा ठाकरे साहब ने काम किया, कल एक कर्मचारी ने आपके और भी ऐसे सराहनीय काम किया है, तो ये जो सराहनीय आपके कर्मचारी आपको वाली करती है, इनके लिए आपकी तरफ से 100% इस प्रकार की जो प्रोएक्टिव और एक अच्छी कार्रवाई है उसको पुलिस दल के तरफ से हमेशा ही अप्रिशिएट किया जाता है. भाजी बाकरे साहब अभी नहीं है यहाँ पे, लेकिन उनको भी बुलाया है हमने पुष्पगुच्छ देने के लिए. और इस प्रकार की जो भी कार्रवाई हमारे अधिकारी कर्मचारी के द्वारा की जाती है उसको डेफिनेटली हम अप्रिशिएट करते हैं और उनको हमेशा हम सराहनीय उनके काम को करते हैं. तर सायबर गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यावर्षी, तर त्याच्या दृष्टीने काय आपण नेमकं उपाययोजना पद्धती 2025 काय? बरोबर आहे. सायबर क्राईम बद्दल संख्या यावर्षी फिगर जर आपण बघितले तर सायबर क्राईम्स आणि चीटिंग्स ओव्हरऑल यामध्ये
फिगर्स वाढलेली आहे. आमची एक भूमिका आहे की जे काही गुन्हा झाला ते गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि तपास व्हायला पाहिजे. ते दोन्ही प्रकरणात मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे. सायबर क्राईम्सला पूर्णपणे एक नवीन दिशा, नवीन ऊर्जा देण्यासाठी काही नियोजन आहे. मनुष्यबळ वाढवण्यासाठी, कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी आणि प्रायव्हेट एक्सपर्ट्सला रोप इन करून हे डे टू डे सायबर क्रिमिनल्स बद्दलचे योग्य मॉनिटरिंग आणि डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन याबद्दल उपाययोजना नियोजित आहे. त्याबद्दल आपल्याला लवकरात लवकर त्या विषयावर आपल्याला विस्तृत माहिती देण्यात येतील. आणि यामध्ये त्याचबरोबर डिटेक्शन आणि रजिस्ट्रेशन आणि डिटेक्शनचे व्यतिरिक्त एक कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम पण आणणे, घडवणे एक अत्यंत गरजेचे आहे अशा वाटते. कारण तीच मोडस ऑपरेंडी मध्ये पण विक्टिम्स हे काही लोक त्याचे विक्टिमाइज होत आहे आणि ते OTP शेअर करण्याचे प्रकरण असतील किंवा काही अनवॉन्टेड लिंक्स उघडण्याचे असतील किंवा काही बँक डिटेल्स देण्याचे असतील, अशा काही गोष्टीवर आणखी एक सिस्टमिक तौरवर काही अवेअरनेस कॅम्पेन्स पण राबवण्याची आमची नियोजन आहे. हा सॉरी cyber crime, that is one of the major challenges before the police. So is there any special awareness will be created for that? That's what I just said, that apart from the efforts of detection of cyber crimes and cheating, there needs to be a awareness campaign also which needs to be taken on a war footing, and I just said that we are planning intensive campaign for prevention, for creating awareness in respect of cyber crimes. सर, वाल्मिकी कराडाच्या संदर्भात आहे का नाही की त्याचं लोकेशन, लास्ट लोकेशन पुण्यात दाखवलेलं होतं? याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही आहे. ते वेगळी जिल्ह्याचे वेगळे युनिट त्या प्रकरण हाताळत आहे. त्याबद्दल आम्हाला कोणताही टिप्पणी करणे योग्य आणि संयुक्तिक नाही. थँक्यू व्हेरी मच.